हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्रांनो, आज आपण दिनांक 12 जुलै 2024 रोजी घेण्यात आलेली इयत्ता 6वी इंग्रजी विषयाची पायाभूत चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासह या ठिकाणी पाहणार आहोत. इयत्ता 6वी इंग्रजी पायाभूत चाचणी इंग्रजी विषय आणि प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. तर सुरू करूयात. ओरल सेक्शन आहे. सुरुवातीला क्वेश्चन 1 and 2 ते दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला तोंडी स्वरूपात द्यायचे आहेत. रायटिंग सेक्शन पहा. क्वेश्चन 3 आहे. ऑब्झर्व द गिवन चार्ट केअरफुली अँड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. ए त्यातला राईट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स म्हटलेलं आहे. तर 8 आणि 20 हे दोन शब्द दिले आहेत, तुम्ही वर्ड्समध्ये ते लिहायचे आहेत. बी पहा. राईट द फॉलोइंग नंबर्स इन फिगर्स. आता वर्ड्समध्ये दिलेत 70 to 100, ते तुम्हाला फिगर्समध्ये लिहायचे आहेत. सी पहा. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ गिवन चार्ट. तर याचे उत्तर अशी देता येतील. देर आर 7 days इन अ वीक. त्यानंतर डिसेंबर हॅज 31 days. क्वेश्चन 4 डू ॲज डिरेक्टेड मॅच द कॉलम्स. ए त्यातला आहे. मॅच द कॉलम्स विथ देअर करेक्ट अपोजिट वर्ड्स. तर बिग चाइल्ड स्मॉल, इनसाइड चाइल्ड आउटसाइड. क्वेश्चन 4b. राइट डाउन द सिमिलर वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. राइट चाइल्ड करेक्ट, डिफिकल्ट चाइल्ड हार्ड. क्वेश्चन 5 पहा. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज म्हटलंय. तर इथं पॅसेज दिला आहे, त्याखाली दिलेले प्रश्न पहा. फिल द ॲप्रोप्रिएट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. बेबीज हॅव अराउंड 300 bones इन देअर बॉडी. ग्रोनअप्स हॅव 206 bones इन देअर बॉडीज. त्यानंतर बी त्यातला कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज. अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर्स इटसेल्फ. डॉक्टर्स यूज अ प्लॅस्टर कास्ट टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली. अशा पद्धतीने शब्द ठेवून वाक्य कंप्लीट करता येतील. सी पहा. राईट डाऊन सिंग्युलर ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. तर इथं प्लुरल दिलेला फॉर्म आपल्याला सिंग्युलर लिहायचा आहे. बेबीजचा येईल बेबी, बोन्सचा येईल बोन. क्वेश्चन 6. रीड द स्टांजा अँड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. खाली दिलेला स्टांजा आहे, त्याच्यावरून ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायचे आहेत. मॅच द ॲनिमल्स ॲक्शन दॅट दे परफॉर्म म्हटलं आहे. तर मंकी स्विंग्स, स्क्विरल लिप्स. बी. फिल इन द ब्लँक्स विथ द हेल्प ऑफ द स्टांजा. द लायन वॉक्स ऑन पॅडेड. पॉज येईल उत्तर. अँड सील्स कॅन डायव्ह अँड स्विम, असं त्याचं उत्तर असेल. क्वेश्चन 7 पहा. मॅच द पिक्चर्स विथ द डायलॉग अँड रिराईट इन द गिवन टेबल. तर पिक्चर नंबर 1 जे आहे त्याला येईल बी ऑप्शन. विल यू प्लीज गाईड मी दिस ॲड्रेस. त्याच्यानंतर पिक्चर नंबर 2 जे आहे त्याला येईल डी ऑप्शन. हॅव यू ब्रोकन दिस कप. पिक्चर नंबर 3 जे आहे त्याला ऑप्शन येईल ए. मे आय कम इन मॅडम. आणि पिक्चर नंबर 4 आहे त्याला ऑप्शन सी येईल. आर यू कमिंग विथ अस, वी आर गोइंग टू प्ले. क्वेश्चन 8 पहा. कंप्लीट द लेटर विथ द हेल्प ऑफ द वर्ड्स गिवन इन द ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये हॉलिडेज, फाईन, नेटिव्ह, फॅमिली हे 4 शब्द दिलेत, ते योग्य त्या ठिकाणी ठेवून पत्र असं तयार होईल. डेट 25/6/2024. Dear friend, how are you? I hope you are fine. I received your letter today. I am very happy to know about your result. You asked me about how did I spend my holidays. I visited my native place in holidays. I enjoyed my summer vacation with my family. Thanks for being my pen friend. Your friend XYZ. त्यानंतर क्वेश्चन 9 पहा. कंप्लीट युअर ओन प्रोफाईल. तर तुमची स्वतःची प्रोफाईल या ठिकाणी तुम्ही पूर्ण करू शकता तुमच्या शब्दामध्ये. प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. क्वेश्चन 10 पहा. राईट ए शॉर्ट एसे ऑन माय फेवरेट टीचर विथ द हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. तर आपण हे शॉर्ट एसे माय फेवरेट टीचर अशा पद्धतीने पूर्ण करू शकतो. देर आर मेनी टीचर्स इन माय स्कूल, but Mr. Kadam sir is my favorite teacher. He is 45 years old. He is very kind and helpful by nature. He helps or guides me in my studies.
He teaches us English subject. I love his discipline. He plays with us or he talks with us. I am very proud of my teacher. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी इंग्रजी विषयाची 12 जुलै 2024 रोजी घेण्यात आलेली पायाभूत चाचणी या ठिकाणी उत्तरासह आपण पाहिलेली आहे. असेच 5वी ते 10वीचे वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.